हे रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज निज ज्येष्ठ वद्य द्वादशी एकादशी वैष्णव एकादशी. काल स्मार्त एकादशी होती आणि एकादशी सह द्वादशी दोन्ही एकत्रच आहेत. प्रश्नोपनिषदाचा आपण विचार करत होतो. आता हा 6वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. एकूण 6 शिष्य होते. ते सगळे अधिकारी पुरुष होते, मोठे मोठे ऋषी होते, ज्याने बरीच मोठी अशी तपश्चर्या करून एक स्थान प्राप्त केलं होतं. आता या सगळ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते विचारण्यासाठी ते पिपलाद ऋषींच्याकडे आले. ऋषींनी त्यांना 1 वर्षभर 3 नियम पाळण्यासाठी सांगितलं आणि वर्षभर राहा आणि मग तुम्ही विचारा, त्या प्रश्नाचे मी उत्तर देतो. आणि शेवटी म्हणतात मला जर ते माहीत असेल तर मी उत्तर देतो, म्हणजे असं पण सांगितलं. तेवढा पण प्रामाणिकपणा त्याने दाखवला. आता 5 प्रश्न विचारून झाले. कबंदी कात्यायनाचा कबंदी जो आहे त्याने पहिला प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न भार्गव वैदर्भी त्याने विचारला. मग कौशल देशाच्या अश्वलायनाने प्रश्न विचारला. त्यानंतर सौर्यायने गार्ग्य त्याने प्रश्न विचारला. आणि मग सत्यकाम शैब्य याने प्रश्न विचारला. आता 6वे जे शिष्य त्यामध्ये आहेत त्यांचं नाव आहे सुकेशा भारद्वाज. भरद्वाज गोत्रामध्ये भारद्वाज पुत्र असणारे सुकेशा याने हा प्रश्न विचारला. सुकेशा याचा अर्थ सुंदर असे केस असणारे. गीतेमध्ये रामसुखदास महाराजांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं संबोधन गुडाकेश या नावाने केलेलं आहे. गुडाकेश म्हणजे ज्याचे केस कुरळे आहेत. भगवंताचं एक नाव केशवसुद्धा आहे. त्याप्रमाणे हे जे सुकेशा भारद्वाज हे जे आहे भरद्वाज ऋषींचे पुत्र असणारे त्यांनी हा 6वा प्रश्न विचारला. आता हा 6वा प्रश्न आत्तापर्यंत सगळ्या प्रश्नांपेक्षा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. तो काय आहे तो आपण पाहूया. या ठिकाणी थोडंसं आपल्याला जास्तीच्या पण गोष्टी समजून घ्याव्या लागतील. अथ हैनम सुकेशा भारद्वाज पपृच्छ. आता 5 जणांनी प्रश्न विचारल्यावर आता 6वे जे आहे सुकेशा भारद्वाज पपृच्छ त्याने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? भगवन् हिरण्यनाभः कौसल्यो राजपुत्रो मामुपेत्यम प्रश्नम अपृच्छत. आता याने प्रश्न विचारताना सरळ प्रश्न न विचारता मागचा एक अनुभव सांगितला. ते म्हणतात एकदा हिरण्यनाभ नावाचा राजपुत्र कौशल देशातला राजपुत्र माम उपेत्यम, माम म्हणजे माझ्याजवळ आला, माम उपेत्यम आणि प्रश्नम अपृच्छत आणि मला प्रश्न विचारला. अपृच्छत म्हणजे भूतकाळ. मला त्याने प्रश्न विचारला. आता त्याने जो प्रश्न विचारला
तो प्रश्न काय आहे ते अगोदर सांगितलं आणि मग नंतर त्या प्रश्नाबद्दल याचे जे प्रश्न आहेत ते आहेत. आणि तो प्रश्न जो आहे तो खरं म्हणजे खूप सरळ सरळ प्रश्न आहे. ते प्रश्न म्हणतात, त्यांचा प्रश्न असा होता, षोडश कलम भारद्वाज पुरुषम वेत्थ तम अहम कुमारम अब्रुवम नाहम इमं वेद यद अहम इमं वेदिशम कथं ते ना वक्ष्यम इति समूलो वा एष परिशिष्यति यो अनृतम अभिवदति तस्मान्नार्हम् अनृतं वक्तुं स तूष्णीं प्रथमारुह्य प्रव्राज तम त्वा पृच्छामि क्वासौ पुरुष इति. असा एवढा मोठा हा प्रश्न आहे त्याने विचारलेला. कोणी? सुकेशा भरद्वाजाने विचारलेला प्रश्न. आता ते सुरुवात कशी आहे त्याची, हिरण्यनाभ नावाचा राजपुत्र जो आहे, कौशल देशाचा राजपुत्र, एकदा माझ्याकडे आले, घोड्यावर बसून आले, राजपुत्र आहेत, घोडे आहे, आणि त्याने आल्यावर मला काही प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न जो आहे तो प्रश्न अशा प्रकारचा आहे. कोणता प्रश्न? की हे भारद्वाज, षोडश कला, षोडश म्हणजे 16 कला ज्यांच्या ठिकाणी आहेत अशा पुरुषाला तुम्ही जाणता का? ज्याच्या ठिकाणी 16 कला आहेत अशा पुरुषाला तुम्ही जाणता का? आणि जाणत असताल तर तुम्हाला ते सांगा, असा प्रश्न विचारला. आता त्याने प्रश्न विचारला हे बरोबर आहे. आता मी माझ्या बुद्धीने, आता त्यांनी हा जो सुकेशा भारद्वाज आहे त्याच्याबद्दल अल्पज्ञता म्हणजे नम्रतेने स्वतःच कबूल केलं, मी काय साधारण आहे, मला एवढं माहीत असेल की नाही सांगता येत नाही, असं म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. पण जे काय बोललं ते अगदी स्पष्टपणे आणि सत्य जे आहे तेच त्याने प्रगट केलं. असं सांगितलं. यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य यामध्ये, षोडश कलम भारद्वाज पुरुषम वेत तमहम कुमारम अब्रुवम न अहम इमं वेद. न अहम इमं वेद म्हणजे त्या 16 कला असणाऱ्या पुरुषाला मी जाणत नाही. न अहम इमं वेद. आणि जर मी जाणत असतो तर मी ते तुम्हाला सांगितलं असतं. यद अहम इमं वेदिशम कथं ते ना वक्ष्यामिति. ते तुम्हाला मी सांगणार नाही असं होणारच नाही, पण मला त्याबद्दलचं काही माहिती नाही. स मूलो वा एष परिशिष्यति यो अनृतम अभिवदति. आता हे महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. स मूलो वा एष म्हणजे त्याला मूळतः त्याच्या संदर्भासह तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मला येत नाही असं सरळ सरळ कबूल केलं तर मग आपल्याला काही पाप नाही. पण कोणीतरी विचारलं, आता माझ्या प्रतीक्षेचा प्रश्न आहे, आता मला त्याला उत्तर दिलंच पाहिजे म्हणून मी उत्तर दिलं, जे उत्तर साहजिकच चूक असणार आहे किंवा मनगडंत त्याला म्हणतं हिंदीमध्ये. मनगडंत म्हणजे मनानेच ते उत्तर तयार केलं आणि सांगितलं. संदर्भ म्हटलं तर माहीत नाही. पण असं जर कोणी केलं, स मूलो एव परिशुष्यती. परिशुष्यती याचा अर्थ त्याचं मुख जे आहे ते शुष्क होऊन जाईल, त्याचं तोंड जे आहे ते वाकडं होईल साध्या साध्या गोष्टीमध्ये. आणि मग अनृतम, कारण तो खोटं बोललेलं आहे. म्हणजे केव्हाही कोणीही काही प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देताना ते आपल्याला माहीत असेल तर उत्तर द्यावं, आणि नसेल तर मला माहीत नाही असं म्हणून नम्रपणे आपल्याकडे आपली अल्पज्ञता आणि सत्यच मात्र बोललं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे असं त्याने सांगितलं. आता हे त्याचं ऐकलं त्या राजाच्या पुत्रांनी, त्याचं नाव काय, हिरण्यनाभ. आता हे ऐकल्यावर त्याच्याही लक्षात आलं की यांना काही त्याचं उत्तर येत नाही, त्याने कबूल केलेलं आहे. आणि म्हणून तो स्वतः तूष्णीम म्हणजे चुपचाप न बोलता नमस्कार केला. रथम आरुह्य प्रव्राज, आपल्या रथामध्ये बसला आणि तो निघून गेला. तम त्वा पृच्छामि क्वासौ पुरुष इति. आता ही कथा त्याने सांगितली, मागची घटना सांगितली, प्रसंग सांगितला. कोणाला? पिपलाद मुनींना. आता ते त्यांना म्हणतात, तम त्वा पृच्छामि, तर तोच प्रश्न मी तुम्हाला आता विचारत आहे. क्वासौ पुरुष इति, की असा कोणता पुरुष आहे ज्याच्या ठिकाणी 16 कला आहेत, ज्याच्या अंगी या 16 गुण आहेत, असा पुरुष कोण आहे, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. म्हणजे आत्तापर्यंत 5 जणांनी 5 प्रश्न विचारले, त्याचे उपप्रश्न होते. आता इथे यांनी या उपनिषदामधला 6वा प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारलेला आहे.
आता या प्रश्नाच्या उत्तरादाखल या ठिकाणी 8 श्लोक आहेत, 8 मंत्र आहेत, 8 ऋचा आहेत. आता ते प्रश्न काय आहेत ते आपण पाहूया. की हा 16 जे कला आहेत, मला वाटतं आधी त्या 16 कला कोणत्याही आधी पाहून घ्या आपण, म्हणजे मग ते अजून जरा सोपं होईल. सामान्यत पुरुषांच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या आमच्या ठिकाणी 5 कला असतात, 5 गुण असतात. त्याच्यानंतर थोडंसं जर सुसंस्कृत समाज असेल तर त्यांच्या ठिकाणी 6 गुण असतात, त्या पुरुषाच्या ठिकाणी 6 गुण असतात. आणि त्याच्याही वर जर विचार केला तर जे विशिष्ट महापुरुष आहेत, संत आहेत, त्यांच्या ठिकाणी 8 गुण असतात. आणि त्याही वर गेलं तर सप्तर्षी गण, जे मोठमोठे ऋषीमुनी होऊन गेले, ज्यांचे नावं श्रीमद भागवतामध्ये अनेक ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांनी दिव्य देह धारण केलं आहे, त्यांच्या ठिकाणी मात्र 9 गुण प्रामुख्याने असतात. आता हे सांगताना एक संदर्भ असं सांगतो, प्रभू श्रीरामचंद्रांच्या ठिकाणी 12 गुण होते. किती? 16पैकी 12 गुण रामचंद्रांच्या ठिकाणी होते. पण भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी मात्र 16च्या 16ही गुण होते. म्हणजे 16 गुणांनी युक्त असणारे भगवान श्रीकृष्ण, आणि म्हणून ते जगद्गुरू, सगळ्या जगाचे गुरु असणारे, कारण त्यांच्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी आहेत, सगळ्यांचं आलय म्हणजे त्यांचा सगळा साठा ज्यांच्या ठिकाणी आहे ते भगवान श्रीकृष्ण. आता वेगवेगळ्या संदर्भामध्ये ह्या 16 गुणांचं वर्णन केलेलं आहे, ते थोडक्यात पाहूया. एक तर आहे श्री. श्री म्हणजे ज्याच्या ठिकाणी धन आहे, समृद्धी आहे, वैभव आहे, तो. त्याच्यानंतर भू म्हणजे पृथ्वी आहे, भूमी आहे. आता पृथ्वी आणि भूमी असल्यामुळे स्थिरता आहे. आपण म्हणतो स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे घरदार, शेतीवाडी हे सगळं आहे, ती पण एक गुण आहे. नंतर कीर्ती, ज्याने या जगामध्ये जन्म घेतल्यानंतर आपल्या गुणांनी, आपल्या चांगल्या स्वभावांनी 10 लोकांना एकत्र आणलं, त्यांना काहीतरी योग्य मार्ग दाखवला आणि स्वतः एक यश, कीर्ती आणि प्रसिद्धीला पावला. एक 4 लोकांमध्ये त्याला सन्मान मिळाला, त्याला म्हणायचं कीर्ती. आता चौथा जो गुण आहे त्यामध्ये आहे वाणी, वाणी. आता वाणी कशी? मधुर, संमोहन, म्हणजे ती वाणी ऐकल्यावर समोरच्याला संमोहन घडलं पाहिजे. मंडलेकर महाराज म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याच्या वाणीतून सुद्धा त्याचं ते नामाचं प्रेम प्रगट होत असतं. मधुरता, संमोहन आणि भाषण कला. 4 लोकांमध्ये जेव्हा बोलायची वेळ होती तेव्हा तो स्पष्टपणे बोलतो, जे सत्य आहे तेच बोलतो, पण त्याचं बोलणं ऐकल्यावर प्रत्येकाला असं वाटतं, अरे यांचं आपण पुन्हा ऐकलं पाहिजे. असं जो आहे त्याला वाक असं म्हणलं, तो गुण. त्याच्यानंतर येतं लीला. आता लीला आपण पाहतो रामायणामध्ये रामाच्या लीला आहेत, इतर ठिकाणी त्यांच्या लीला आहेत. प्रत्येकाच्या ठिकाणी शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांच्या चरित्रामध्ये घडलेले जे जे प्रसंग आहेत ते प्रसंग, आणि काही काही दैवीय लीला असतात. दैवीय म्हणजे देवाच्या भरोश्यावर, देवाच्या कृपेने काही काही असं अघटित अशा घटना त्यांच्याकडून घडलेल्या असतात, त्या लीला. म्हणजे भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या सगळ्या. नंतर कांती, म्हणजे अशा पुरुषाच्या ठिकाणी कांती म्हणजे सौंदर्य, तेज, कांती त्याच्या चेहऱ्यावर उमटते आणि ज्याचा प्रभाव इतर लोकांवर होतो. आता 7वा गुण आहे तो आहे विद्या. विद्या म्हणजे तो ज्ञानाने संपन्न आहे. शिक्षा म्हणजे अनेक ग्रंथांचं वाचन त्याचं झालेलं आहे आणि त्याची बुद्धीसुद्धा तेवढी सतेज आहे. एखाद्याने प्रश्न विचारल्याबरोबर त्याचा प्रश्न त्याच्या मनामध्ये का आला, त्याच्या मुळाशी जाऊन जो उत्तर देतो, त्याचं उत्तर ऐकल्यावर त्या प्रश्न विचारणाऱ्याला सुद्धा वाटतं, अरे माझ्या मनात हेच तर होतं, हेच तर मला विचारायचं होतं. आणि मग साहजिकच त्याच्या ठिकाणी एक श्रद्धा आणि प्रेम त्याचं जडलेलं होतं. आणि मग नंतर विमला म्हणजे हा एक गुण आहे. विमला म्हणजे ज्याच्या ठिकाणी शुद्धता आहे, पवित्रता आहे, निर्मलता आहे, फसवेगिरी नाही. नंतर उत्कर्षिणी. आता उत्कर्षिणी म्हणजे दुसऱ्याचा उत्कर्ष होणं हा ज्याचा ध्येय आहे आणि त्यासाठी तो दुसऱ्यांना प्रेरित करतो. हे पहा बरं का, हे वाचा बरं का, खूप छान आहे आणि चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे, तुम्हीसुद्धा वाचा, तुम्हालासुद्धा आनंद मिळेल. आणि म्हणून दुसऱ्यांना तो प्रेरित करतो, उत्साहित करतो. तो गुण ज्याच्या ठिकाणी आहे त्याला उत्कर्षिणी असं म्हटलं आहे. त्यानंतर ज्ञान म्हणजे सर्वज्ञता म्हणजे सगळ्या गोष्टींची जाण ज्याला आहे,
कुठलाही प्रश्न अध्यात्माचा विचारला तरी त्याचं उत्तर ते स्वतः देऊ शकतात. त्यानंतर क्रिया म्हणजे एखादं कार्य करण्याची क्षमता ज्याच्या ठिकाणी आहे, मग ते कार्य कसंही असो, लहान असो मोठं असो, ते कार्य करणं आणि नैपुण्यता, ते कार्य इतक्या चांगल्या प्रकारे करणं, ते पाहिल्यानंतर लोकांना वाटलं अरे हे आम्ही केलं असतं पण आम्हाला जमलं असतं की नाही माहीत नाही, पण याने किती सहजपणे करून दाखवलं आहे. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाचे काय माणुषाचे, समर्थ जे सांगतात. आणि तिकडे अफजल खानाला मारल्यानंतर जे पत्र लिहिलं त्यामध्ये सुद्धा हेच सांगितले, देणे ईश्वराचे. म्हणजे जो जो काही पराक्रम तुम्ही केला शिवाजी महाराजांना ते अभिनंदन करतात आणि हे सगळं देणे ईश्वराचे आहे. आता 12वा जो गुण आहे तो आहे योग. योग म्हणजे योगाची शक्ती, ध्यानाची अवस्था ही ज्यांनी प्राप्त केली आहे तो गुण त्यांच्या ठिकाणी आहे. आता 13वा गुण जो आहे तो विनम्रता आणि सहजता, विनय जे आहे. विनम्रता जे आहे, ज्याच्या ठिकाणी विनम्रता आहे तो 4 लोकांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. पण जो आपल्याच आड्यतेनुसार चालत असेल तर लोकही म्हणतात जाऊ दे त्याला, त्याला जाऊ दे, आपल्याला काय करायचं. तसं न होता ज्याला सगळ्यांचं नेतृत्व करायचं आहे त्याच्या ठिकाणी विनम्रता असलीच पाहिजे. आता या प्रत्येक गुणावर सांगण्यासारखं अनेक संतांचे अनेक उदाहरणं आहेत, पण त्यामध्ये आपण न पडता थोडक्यामध्ये हा भाग पाहत आहोत. 14वा जे आहे ते सत्य, नेहमी सत्य बोला. सत्यम वच्मी वृत्तम वच्मी सत्यम वच्मी. वृत्तम म्हणजे जे शुद्ध आहे, पवित्र आहे ते मी सांगत आहे. वृत्तम वच्मी सत्यम वच्मी. गणेश अथर्वशीर्षामध्ये हे येतं दोन्ही. त्यानंतर येतं अधिपत्य, म्हणजे आता या ब्रह्मांडाचा स्वामी मी आहे असं ज्याच्या ठिकाणी गुण आहेत, म्हणजे जो सगळ्या ब्रह्मांडाचं शासन करता आहे, नियंता आहे, तो त्याच्या ठिकाणी हा गुण आहे. आणि मग 16वा जो आहे तो अनुग्रह, म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकावर कृपा करणं, दयार्द्र दृष्टीने त्याच्याकडे पाहणं आणि त्याला आशीर्वाद देण्याची क्षमता ज्याच्या ठिकाणी आहे तो गुण. आता हे 16 हे गुण कोणामध्ये आहेत तर ते भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी हे 16 गुण आहेत. आता हेच गुण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या संदर्भामध्ये सांगितलेले आहे. एका ठिकाणी या 16 गुणांमध्ये दानशीलता पण सांगितली आहे. कृष्ण आणि सुदामा मूठभर तांदूळ त्याने घेऊन गेले, त्या धोतरामध्ये ते फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये बांधून नेले, पण त्याच्या बदल्यामध्ये महान ऐश्वर त्याने भगवंताने त्यांना दिलं. ते केव्हा समजलं जेव्हा ते परत त्या ठिकाणी जाऊन पोहोचले तेव्हा. आत्ताच आम्ही 1 महिन्याबरोबर त्या ठिकाणी जाऊन आलो, काय म्हणतात त्याला, पोरबंदर. सुदामाचं घर त्या ठिकाणी आहे, ते पण पाहिलं. त्यानंतर क्षमावृत्ती. आता क्षमावृत्ती कशी असते ती पण पहा. जरा नावाचा व्याध म्हणजे तो शिकार करणारा, त्याने त्या ठिकाणून बाण मारला, तो बाण भगवंताच्या पायाला लागला आणि आपला बाण त्या हरिणाच्या तोंडाला लागला असं पाहून तो पाहण्यासाठी आला. तेव्हा त्याला दिसलं की अरे इथे तर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्याने क्षमा मागितली, अपराधाची क्षमा मागितली, त्याला क्षमा केली. तेव्हा भगवंत म्हणतात अरे यात तुझा काहीच अपराध नाही, हे सगळं माझ्या इच्छेनेच घडत आहे. त्यामुळे निरहंकार म्हणजे दुर्वास मुनींचा शाप झाला. गुजरातमध्ये जाऊन आल्यामुळे त्या गोष्टी आता नवीन आहे आमच्या डोक्यामध्ये. द्वारकानाथाचं मंदिर आहे, तिथून मग पुन्हा आपण मुख्य रस्त्यावर आलं की मग त्या ठिकाणी रुक्मिणीचं मंदिर आहे. आता द्वारकानाथ आणि रुक्मिणीच्या मंदिरामध्ये 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. आता हे कशामुळे घडलं होतं त्यालाच एक मोठी कथा आहे. त्यामध्ये दुर्वास मुनींचा शाप होता म्हणून रुक्मिणीला 12 वर्ष श्रीकृष्णापासून दूर राहावं लागलं. नंतर तपस्या म्हणजे ध्यान किंवा आध्यात्मिक शक्ती असणं किंवा अजेयता म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये संकटाचा सामना करत असताना त्यालाच जय प्राप्त होतो. हे सगळे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी प्रश्न काय होता त्याचा, षोडश कलम भारद्वाजम पुरुषम वेत्थ. ते 16 गुण कोणते आहेत हे मला माहीत नव्हतं म्हणून मी तुम्हाला हे विचारत आहे. आता या ठिकाणी प्रश्न येतो. आता या ऋषींना का विचारलं, कारण समर्थ आपल्याला सांगतात जनी जाणता पाय त्याचे धरावे. जो या गोष्टी जाणत असेल त्याचं आपण शिष्यत्व पत्करलं पाहिजे. आता तो जे जे जाणत असेल ते सगळं मला ते देतील. स्वामी विवेकानंद म्हणतात आणि त्यांच्या बाबतीत आमचे रामकृष्ण परमहंस म्हणतात आता मी या नरेंद्राला सगळं देऊन टाकलेलं आहे.
म्हणजे माझ्या ठिकाणची सगळी आध्यात्मिक शक्ती मी नरेंद्रामध्ये संक्रमित केलेलं आहे आणि आता मी खऱ्या अर्थाने भिकारी झालो आहे. म्हणून जनी जाणता पाय त्याचे धरावे. आता पुढे सांगतात, तस्मै होवाच इवै इहै वांत शरीरे सौम्य स पुरुषो यस्मिन् नेता षोडशकला प्रभवंती इति. तस्मै म्हणजे त्याला, कोणाला? या शिष्याला, सुकेशा भारद्वाजाला. स होवाच मुनी सांगतात, पिपळाद मुनी त्याला सांगतात की हे प्रिय, सौम्य नाव, सौम्य म्हणजे हे प्रिय शिष्या, या शरीरामध्ये इह अंतःशरीरे, या शरीरामध्ये षोडश कळा असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या ज्या कळा आपण ऐकल्या त्याच कला आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत, असतात. त्या प्रकट करण्याचा वाव आपण दिला पाहिजे. त्वम अमृतस्य पुत्र, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, पण ते शेळ्या मेंढ्यांप्रमाणे जीवन जगत आहात. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी मला हे कार्य माझ्या गुरूंनी भगवान श्रीरामकृष्णाने दिलं आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. अंतःशरीरे, या शरीरामध्ये तो पुरुष या सगळ्या गुणांनी आहे, पण त्याला प्रगट झालं पाहिजे. ते प्रगट होण्यासाठी त्याला वाव दिला पाहिजे, आणि तरच मग त्या 16 कला कोणत्या आहेत आणि त्याचा परिणाम समाजावर काय होतो हे आपल्याला पाहायला मिळेल. आता भगवंत हे सगळं करत असताना या ठिकाणी अजून एक विचार येतो की हे विश्व जेव्हा निर्माण झालं, म्हणजे आता जे विश्व आहे ते जेव्हा महाप्रलय होईल, महाप्रलय झाल्यानंतर कोणतीही गोष्ट शिल्लक राहणार नाही. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या संवारीचा हा विषय आहे. एकानंतर एक ज्यापासून उत्पन्न झालं त्यामध्ये ते विलीन होतील, आणि असं होता होता ते परब्रह्माच्या ठिकाणी सगळं विलीन होईल. आता असं झाल्यावरही कित्येक वर्ष जातील, आणि मग पुन्हा भगवंताची इच्छा होईल, मग पुन्हा ब्रह्मदेव निर्माण होतील, आणि ब्रह्मदेव पुन्हा सगळ्या गोष्टी निर्माण करतील. आता हे सगळं करण्यासाठी, ब्रह्मांडाची रचना करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? स इक्षां चक्रे कस्मिन् अहम उत्क्रांतो भविष्यामि कस्मिन् वा प्रतिष्ठिते प्रतिष्ठास्याम इति. आता हे सगळं निर्माण करताना भगवंत विचार करतात की अशी कोणती वस्तू आहे की जी मी दुसऱ्यामध्ये टाकू शकतो, आणि ती त्यामध्ये संक्रमित केल्यानंतर ती माझ्याद्वारे त्याच्यापासून प्रगट होईल. आणि दुसरी की, आणि ती गोष्ट जर मी काढून घेतली तर मग मी या सगळ्या विश्वामध्ये राहणारच नाही. मग आता यासाठी पुन्हा आपला शांतिपाठ, शांतिमंत्र येतो. ईशावास्य उपनिषदामध्ये आहे आणि इतर उपनिषदामध्ये आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमादाय, आदाय म्हणजे काढून घेतल्यानंतर तरी पण ते परिपूर्णच राहील. भगवंत असा विचार करतात की ही सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या प्रत्येकाच्या ठिकाणी मी असलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी मी नसेल तर मग माझी म्हणजे स्पष्ट रूपाने मी त्या ठिकाणी प्रगट होणार नाही. मग अशी सत्ता कोणती आहे असा विचार केल्यानंतर मग गीतेमधला श्लोक येतो. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. विदेव चाहम म्हणजे मी सगळ्यांच्या ठिकाणी आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट, हृदयाच्या ठिकाणी म्हणजे अंतस्थ ठिकाणी, त्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे, आणि माझ्यामुळे तो सगळे कामं करत असतो. सगळ्या काय असेल ते, त्यासाठी मग इंद्रिय निर्माण झाली, मग कर्मेंद्रिय झाली, ज्ञानेंद्रिय झालं, मन झालं, अंतःकरण चतुष्ट झालं, मग त्याला खाण्यापिण्याची सोय म्हणून अन्न निर्माण झालं, आणि मग त्याच्यामध्ये तेज झालं पाहिजे, ऊर्जा वाढली पाहिजे, म्हणून सगळ्या गोष्टींची रचना झाली. आणि मग ते सांगतात की हा जो सर्ग, याला म्हणायचं सर्ग. भागवताचे विषय सर्ग, विसर्ग, सर्ग, विसर्ग, त्याच्यानंतर ओती, त्यानंतर कृष्णकथा किंवा भगवंताच्या अवताराच्या कथा, लीला, या सगळ्या ज्या त्या भागवताचे विषय आहेत. 10 विषय आहेत. ते 10 विषय 10 स्कंदाचे, पहिला आणि दुसरा सोडल्यानंतर तिसऱ्या चौथ्यापासून 12व्या स्कंदापर्यंत हे सगळं आहे. आणि पोषण
आणि उतया. तसं हा महासर्ग जेव्हा निर्माण होईल तेव्हा मग भगवंताने काय काय केलं आणि कसं निर्माण केलं, आता ही जी सगळी प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. कोणत्या? 4थ्या मंत्रामध्ये सांगितलं. स प्राणम असृजत प्राणां श्रद्धां खम वायुर्ज्योतिर आपः पृथ्वीम इंद्रियम मनो अन्नम वीर्यम तपो मंत्राः कर्म लोका लोकेषु च नाम च. किती गोष्टी सांगितल्या पहा एका श्लोकामध्ये. भगवंताने कसं निर्माण केलं? प्राणम असृजत, आधी प्राणाची रचना केली. प्राण म्हणजे जो प्राणवायू आपण घेतो तो प्राण निर्माण केला. आता त्या प्राणापासून प्राणात श्रद्धाम, त्या प्राणानंतर श्रद्धाम, श्रद्धा उत्पन्न केली. मग पंचमहाभूते केली. खम वायू ज्योती आप पृथ्वी ही, आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी. पृथ्वी आप तेज वायू आकाश उलट्या क्रमाने म्हटलं तर ही महाभूतं प्रगट केली. आता हे सगळं झालं, पण त्याचा अनुभव कोण घेणार आहे? मग त्यासाठी मन आणि इंद्रिय. पाणी गरम आहे का पाणी थंड आहे, पाण्यासाठी इंद्रिय पाहिजे. आणि मग ते इंद्रिय असेल मग इंद्रिय राहतील कुठे? म्हणून त्याच्यासाठी शरीर पाहिजे. आणि मग ते समजेल असं त्या ठिकाणी बुद्धी पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी ज्याची गरज आहे त्या भगवंताने निर्माण केल्या, इंद्रिय समुदाय. आणि मग नंतर त्या शरीराचं त्या जीवाचं पालन पोषण व्हावं म्हणून काय? अन्न उत्पन्न केलं. आणि अन्नामध्ये काय झालं? अन्नात भवती पर्जन्यात अन्न संभव. हा पर्जन्य, पाऊस झाला तर मग पीक पाणी येणार आहे, अन्न येणार आहे. आणि अन्न जेव्हा या जीवाने खाल्लं तेव्हा त्यामध्ये सुद्धा वीर्य उत्पन्न होईल, पुढची पिढी निर्माण करण्याची शक्ती होईल, नवीन नवीन या ठिकाणी गोष्टी उगवतील. ते धान्य असेल, ते पालनपोषण असेल, ते सगळं होईल. आणि मग हेच अजून एक गोष्ट आहे, तप आणि मंत्र. तप म्हणजे ते तप जे अनुष्ठान जे आहे ते, आणि मग मंत्र, हा नाना प्रकारचे मंत्र जे आहे ते निर्माण केले. आणि मग त्यानंतर हे सगळं झालं. पण आता ही सगळी जी निर्माण झालेली प्रजा आहे ती कुठे राहील? मग तेव्हा ते सगळे लोक निर्माण झाले. सप्तलोक, सप्तपाताळ, हे सगळे 7 आणि 7 14 हे निर्माण झाले. आता हे सगळं ग्रंथराजामध्ये एकाच ठिकाणी दिलेलं आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. आता या सगळ्या गोष्टींचं दिलं. आता 16 कला ज्या आहेत त्या सगळ्या आपल्यामध्येच आहेत. आता हे समजावून सांगता येतात. आता पुढचा मंत्र तो आहे तो सुद्धा खूप छान आहे. आता या मंत्राच्या सुरुवातीला जी कथा दिली, जे उदाहरण दिलं ते उदाहरण खूप छान आहे. की ह्या परब्रह्माचं लक्ष ठेवून त्याचं वर्णन करतात या ठिकाणी. एक ओवी ग्रंथराजामध्ये येते, का सरिता गंगेची मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. फार पूर्वीची गोष्ट आहे. आपल्या मेमधलं जे पारायण होतं चाफळचं, त्यामध्ये आम्ही गेलो होतो. आमचा श्रीपाद त्यावेळेस लहान होता. श्रीपाद, आम्ही दोघे आणि आमचे वैद्य काका, वसंतराव वैद्य काका, असं आम्ही शिंगणवाडीच्या मारुतीला पायी पायी निघालो. छोटंसं काहीतरी पाणी वाहताना दिसलं. आमचा मुलगा म्हणा, बाबा पहा नदी वाहते. मग ते म्हणाले, अरे नदी नाही ती, त्याला वहाळ म्हणतात. का सरिता गंगेस मिळाली, मिळणी होता गंगा झाली. आणि वहाळ माने जेतं त्या ते वहाळ म्हणजे कोढा, काहीतरी सांडपाणी का असेना पण त्याला वहाळ म्हणतात. पण तेच जेव्हा एखाद्या मोठ्या नदीला मिळतं तेव्हा त्याला नदीचं स्वरूप प्राप्त होतं. तर आता हा प्रश्न काय या ठिकाणी, जो स्वामी विवेकानंदांनी शिकागो व्याख्यानामध्ये पहिल्याच त्या स्वागताला उत्तर दिलं तेव्हा त्याचा वापर केला 11 सप्टेंबर 1893 रोजी. त्यामध्ये ते म्हणतात, रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथदिशाम नृणाम एको गम्य हा तमसी पयसाम अर्णव इव. आता हीच गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. काय आहे? स यथेमा नद्या सेंदमानाः समुद्रयणाः समुद्रम प्राप्यास्तं गच्छन्ति भिद्येते तासां नामरूपे समुद्र इत्येव प्रोच्यते. लहान लहान ओढा असेल, सांडपाणी असेल, एखाद्या गावातनं निघालेलं काहीतरी कचऱ्याचं पण असेल,
या सगळ्यांचा स्वीकार कोण करतं? ती पुढे असणारी नदी करते. आता तीच नदी, तिला नाव आहे, त्या नदीचं नावसुद्धा, त्याचंसुद्धा विसर्जन होतं, ते नावसुद्धा राहत नाही. मिळणी होता गंगा झाली, बघ जरी वेगळी केली तरी होणार नाही. मग आता हे आमच्या गावातनं आलेलं पाणी आहे, हे तुमच्या गावातनं आलेलं पाणी आहे. मग ते पाण्याचं सुद्धा नियोजन, पाण्यासाठी सुद्धा भांडण, सगळ्या देशांची पुन्हा त्यासाठी बैठक. मग हे पाणी आम्ही तुमच्याकडे सोडायचं का तुम्ही आम्हाला किती पाणी देणार? हा सगळा व्यवहार, हा कलियुगातला व्यवहार झाला. पण इथे सांगतात समुद्रम प्राप्यास्तम, समुद्राला ती एकदा प्राप्त झाली आहे. गच्छन्ती भिद्येते, आत्तापर्यंत जो भेद होता ते सगळा भेद त्याच्यात निघून जातं. त्यांचे नावं, ते कुठून आले, हे सगळं निघून जातं. नामरूपे समुद्र इत्येवम प्रोच्यते, त्या नावरूपाने त्या सगळ्याला म्हणून समुद्रच म्हटलेलं जातं. आणि मग समुद्र आयसी साठवणं तो सत्वगुण, आणि न मिळाले आलिया न मिळे आलिया पदार्थ तो एक मूर्ख. म्हणजे आपल्या ताटामध्ये जे वाढून ठेवलं आहे ते सहजपणे खाणं हे सत्वगुण आहे. पण तेच आपल्याला हे चांगलं नाही, त्याची चव बरोबर नाही, हे आज असं कसं केलं, आणि एवढं दुःख माझ्याच पदरी का, इथपर्यंत असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पण जे जे आहे ते सगळं भगवंतानी माझ्यासाठी दिलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. एवं एवास्य परिदृष्टुम रिमाः षोडशकला पुरुषायणाः पुरुषं प्राप्स्यातं गच्छन्ति विद्येते तासां नामरूपे पुरुष इत्येव प्रोच्यते स एषो कलो अमृतो भवति तदेश श्लोकः. आता या 16 श्लोकांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं. जसं नदीच्या ठिकाणी आहे. आता काय काय निर्माण केलं भगवंताने ते आपण पाहिलं. आधी पंचमहाभूतं निर्माण झाली, त्यानंतर अंतःकरण चतुष्ट निर्माण झालं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्यानंतर 5 इंद्रिय झाले, 5 ज्ञानेंद्रिय झाले, 5 इंद्रिय झाले. आता या इंद्रियांनी जे जे निर्माण केलं त्याचा अनुभव घ्यायला लागला. आता मन बुद्धी आणि चित्त अहंकार हे सगळं आहे. त्यामुळे बुद्धीने ते ग्रहण केलं की अरे ते तिथे अग्नी दिसत आहे, लवकर जवळ जाऊ नको, ते पोळेन, ही बुद्धी त्याच्या ठिकाणी आली आणि तो त्यापासून दूर राहिला. पण ज्यांना हे कळत नाही ते त्या अग्नीच्या प्रेमामुळे त्यामध्ये उडी मारतात आणि स्वतःला ते नष्ट करून घेतात. मग हा जो विवेक आहे, हा विवेक कोणाच्या ठिकाणी आहे? आत्ताच आपण कृष्णाचे एवढे सगळे गुण पाहिले, त्यामध्ये सुद्धा विवेकबुद्धी जी आहे ती सुद्धा त्यामध्ये आहे. अशा 16 गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण. आता हा जो प्रश्न विचारला होता की 16 कलांनी युक्त असं कोण आहे? आता याच 16 कला आपल्यामध्ये सुद्धा आहेत, पण त्या जागृत झाल्या पाहिजेत. समर्थांची एक रचना आहे, पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर, अशा 16-20 गुण समर्थांनी सांगितले. ज्यांना कार्य करायचं आहे, ज्यांना नेतृत्व करायचं आहे, त्यांच्या अंगी हे सगळे गुण असले पाहिजे. आणि ते गुण असतील तर तो चांगल्या प्रकारे समाजाचं नेतृत्व करू शकतो. त्याच अर्थाने हे जे 16 गुण आहेत ते सुद्धा भगवंताच्या ठिकाणी, आणि म्हणून भगवंताला पूर्णावतार असं म्हणलेलं आहे भगवान श्रीकृष्णांना. ते 16 कलांनी, 16 कला आणि 64 महाविद्या, आणि या सगळ्या गणपतीच्या ठिकाणी आहे. कारण गणपती हाच मूळ पुरुष आहे. आदिदेव नमस्तुभ्यम म्हणून आधी गणपतीला नमस्कार केलेला आहे. आता इथे म्हणतात की हे जे आहे त्याबद्दल म्हणतात की या स यथेमा नद्य संध्यमानाः समुद्रायणाः समुद्रम प्राप्स्यांतम, त्या समुद्राला प्राप्त झाल्यानंतर भिन्न भिन्न नाव रूप जरी असलं तरी ते हळूहळू सगळं नष्ट होतं. मग त्याला फक्त समुद्र हेच नावं म्हणतात. आणि समुद्राला पाहिल्यानंतर आपण समुद्र मंथनाची आठवण काढली की मग हाच समुद्र जो आहे तो लक्ष्मीचा पिता आहे, ज्यापासून लक्ष्मी निर्माण झाली, ज्यापासून ऐरावत निर्माण झाला. त्यामुळे समुद्रावर गेल्यानंतर नुसतं साईट सीइंग नाही, पण तिथे बसून शांततेने या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्या समुद्राच्या सफारीचा आनंद माणसाला मिळत जाईल. नाही तर मग काय, परवाच बातमी आली ती गणपतीपुळे पैसे समुद्र आहे, खाली माणसं गेली पाहण्यासाठी, मोठी लाट आली, त्या लाटेबरोबर 2-3 वाहून गेली. आता हे असं केव्हा होतं? जेव्हा आपण आपला विवेक आपण नष्ट करतो. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख.
मग तो विवेक हा गुणसुद्धा या 16 गुणांमध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे आपण आज या माझ्या माहितीप्रमाणे 5व्या प्रश्नापर्यंत आपण 5व्या प्रश्नाचं वाचन केलं. एवं एवास्य परिदृष्टुरिमा षोडशकला पुरुषायणा पुरुषं प्राप्स्यांतम. ह्या 16 कला ज्यांनी प्राप्त केल्या त्या म्हणजे अस्तम गच्छन्ति. अस्तम गच्छन्ति म्हणजे त्यांचं स्वतःचं वेगळं स्वरूप ते सगळं नष्ट होतं आणि ते भगवंताच्या रूपामध्ये मिळून जातं. पुरुष इति एवं, त्याला पुरुष असं म्हणतात. प्रोच्यते, प्रोच्यते म्हणजे सगळेजण त्याला उच्चते म्हणजे म्हणतात. आणि मग अकलहा, मग अशा 16 कलांनी युक्त असणारा जो पुरुष आहे तो अकलहा. अकलहा म्हणजे कला विरहित. आता चंद्र सूर्य यांचा पण विचार केला तर चंद्राच्या किती कला आहेत तर 16 कला आहे. 16 म्हणजे अमावस्या पौर्णिमा आणि या सगळ्या कला. आणि जे 17वी जीवनकळा ज्ञानेश्वरीमधला शब्द आहे. जे 17वी जीवनकळा म्हणजे या 16 कला तर आहेत पण 17वी जीवनकला जी आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने खूप छान प्रकारे स्पष्ट केलेली आहे. मग अशा कला आपल्यामध्ये येण्यासाठी मग त्यासाठी अभ्यास पाहिजे. त्यासाठी जे सांगितलेलं आहे सश्रद्धया तपया, श्रद्धेने तपाने जो ते अनुष्ठान करेल त्याच्या ठिकाणी हे सगळे गुण अवश्य येतील. आणि अशा गुणाने जो युक्त असेल त्याला सगळे लोक झुंडत राहतील. मग समर्थ आपल्याला ते सांगतात की आतून चांगलं असण्या बाहेरून चांगलं असण्यापेक्षा आतून चांगलं असणं पाहिजे. आणि आतून जो तिने लोकांच्या हाताशी काय आले चातुर्य बहुताचे लक्षले नाना. चातुर्य जे आहे चातुर्य लक्षण जे आहेत जसं 14 समाज 6मधले जे आहेत त्याचं महत्त्व ते या सगळ्या गोष्टींसाठी आहे. ते आपण आता पुढच्या वेळेस 6वा 5वा आणि 6वा मंत्र आहे. 7 आणि 8 मंत्र आहे याच्यामध्ये माझ्यामध्ये 8 मंत्र आहेत. ते पुढच्या वेळेस आपण पाहूया आणि त्यावेळेस हे पूर्ण होईल आपलं हा प्रश्नोपनिषदातले 6 प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण ते आपण पुढच्या वेळेस पाहूया. सुकेश्वर भारद्वाजाचा जे हा प्रश्न आहे त्याचे उत्तर दाखल आपण हे सगळं पाहिलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. छान झालं बरं का.